राज्यात भाजपाचं तिकीट वाटप चांगलंच चर्चेत राहिलंय। अनेक ठिकाणी तिकीट वाटपावरून झालेला मोठा गोंधळ, रडारड आणि त्यावरून झालेला राडा राज्यात चर्चेचा विषय बनलाय। अनेक ठिकाणी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना डावलून इतर पक्षातून आलेले उपरे आणि त्यासोबतच मोठ्या नेत्यांच्या कुटुंबात दिलेल्या तिकिटावरूनही भाजपवर मोठी टीका झाली। मात्र अकोल्यामध्ये भाजपने दिलेल्या एका तिकिटाची मोठी चर्चा सुरू आहे। भाजपने प्रभाग क्रमांक 20 मधून अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या जागेवर मंगेश झिने या अत्यंत सर्वसामान्य घरातील गरीब तरुणाला उमेदवारी दिली आहे। मंगेश हा गेल्या 10 वर्षांपासून खडकी भागात वीज बिल वाटपाचं काम करतोय, तर त्याच्याही लोकांच्या घरी धुणी भांडी करते। यासोबतच त्याचे वडील चौकीदारी करतात। भाजपने अकोला महापालिकेतील भाजपला चर्चित चेहरा असलेल्या आणि 4 वेळा नगरसेवक असलेल्या विजय इंगळे यांचं तिकीट कापत मंगेश झिने यांना तिकीट दिलंय। मंगेशकडे प्रचार करायलाही पैसे नसल्यानं त्याच्यासोबतचे इतर उमेदवार आणि कार्यकर्ते वर्गणी करून त्याचा प्रचार करतायत। दरम्यान मंगेश झिने आणि त्यांच्या कुटुंबियांशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूयात। होता मंगेश झिने आपल्यासोबत आहे आणि कुटुंबीय आहेत। जेव्हा तुम्हाला तिकीट मिळालं असं सांगण्यात आलं तेव्हा काय भावना होती? तुमचा विश्वास बसला? माझा एकही रुपयाचा असा विश्वास बसला नाही। मला आश्चर्याचा धक्का खूप बसला की ज्यांनी मला सांगितलं की बा आता तुझं तिकीट कन्फर्म झालेलं आहे, तर मी टेन्शन मध्येच होतो एका प्रकारचा की बा खरंच मला भेटलं का नाही भेटलं की पण जेव्हा खरंच माझ्या हाती एबी फॉर्म आला तर तेव्हा मी विजू अग्रवाल जवळ खूप रडलो। त्यांच्या रूममध्ये मी खूप रडलो। जेव्हा एखादा माणूस जेव्हा निस्वार्थ पक्षासाठी काम करते त्याचं एक स्वप्न असते की भविष्यात आपल्याला बी नगरसेवकाचं, पण माझं स्वप्न असं नव्हतं की माझं फक्त मी माझ्याकडे पद नसताना बी पार्टीचं पद नसताना मी तेव्हा बी समाजाचे कामं करत होतो, समाजसेवा मला आवड आहे। मी 10 वर्षापासून पक्षाचं काम करतो। मी स्वप्नातही नव्हता विचार केला। 30 वर्ष झाली मी भांडे घासते। माझा मुलगा काम करून मी शिक्षण केलं माझ्या मुलाचं, आज त्याला तिकीट भेटलं तर मला खूप खूप आनंद वाटला। माझा मुलगा खूप प्रेमळ आहे। माझा मुलगा नगरसेवक झाला तर खूप खूप कामं करेल। मला खूप आनंद वाटतो भाजपचं तिकीट मिळाल्याबद्दल। प्रत्येक घरोघरी ते बिलाचं काम करतात, प्रत्येकासोबत त्यांची ओळख आहे, प्रत्येक जण त्यांना सपोर्टच करेल असं मला वाटते आणि आम्हाला खूप आनंद आहे। प्रत्येक ठिकाणी ते त्यांचं काम सहकार्य करतील चांगलं, कॉलनीमध्ये हो अगर इतर ठिकाणी ते त्यांची पूर्ण कामं व्यवस्थितच करतील असा विश्वास मला आहे त्यांचा। या लोकशाहीचं खरं सौंदर्य काय असेल तर असे लोक आहेत की ज्यांना सर्वसामान्य माणसालाही त्या निवडणुकीत उभं राहता येऊ शकतं आणि त्याला आपला हक्क जो आहे तो लोकांमध्ये जाऊन सांगण्याची जी ताकद दिली आहे ती आपल्या संविधानाने दिलेली आहे। उमेश सरोणे, एबीपी माझा, अकोला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।